राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याप्रकरणी छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांची पुण्यामध्ये भेट घेतली आहे। अजित पवारांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेतल्यास आपण आणखी तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा घाडगे यांनी दिलेला आहे। अजित पवारांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे। दादांनी तात्काळ लातूर एसपींना फोन केला आमच्या समोर आणि फोनवरती सांगितलं त्या छावाच्या कार्यकर्त्यांना ज्या लोकांनी मारलंय त्या लोकांवरती कडक शासन झालं पाहिजे। उद्या मी इथून गेल्याच्या नंतर लातूर एसपींना भेटणार आहे आणि लातूर एसपींनी पण दादांना सांगितले की त्यांचा पूर्वनी जबाब मी घेऊन पुन्हा एकदा त्यांचं काय म्हणणं आहे आणि त्या ठिकाणी त्या पद्धतीने गुन्हा दाखल करून पुढील कारवाई आम्ही करू अशा पद्धतीचं लातूर एसपीनं त्या ठिकाणी माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत अजितदादा पवार यांना आम्ही निवेदन सांगितलं की दादा अतिशय असंवेदनशील कृषी मंत्री आपण या ठिकाणी राज्याला दिलेला आहे, त्याला तुम्ही मंत्रिमंडळातून हाकलून द्या अशी आम्ही मागणी अजितदादांना यावेळी केली। जर मंगळवारपर्यंत माणिकराव कोकाटेंचा राजीनामा नाही झाला तर छावा संघटना आणि महाराष्ट्रातले शेतकरी पुन्हा एकदा अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये महाराष्ट्रभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाहीत। त्यांनी त्यांची बाजू तिथं मांडली आणि ते म्हणले की आम्ही छावा संघटनेच्या माध्यमातून काम करतो, आमची एवढेच मागणं होतं, जे काय आमचं निवेदन होतं ते निवेदन स्वीकारावं, त्याच्यामध्ये मारहाण करण्याचं काहीच कारण नव्हतं आणि असं अनेकांना आम्ही भेटत असतो। त्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्यानंतर मी त्यांना सांगितलं की त्या बाबतीमध्ये जे काही घडलंय ते चुकीचंच घडलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या ज्यांनी घडवलं जे प्रमुख होते त्यांना मी ताबडतोब राजीनामा द्यायला सांगितला, त्यांना तिथनं त्या पदावरनं मी मुक्त केलेलं आहे। पोलिसांनी पण त्यांची कारवाई केलेली आहे। पोलिसांनी पण 11 का 9 काहीतरी नावं दिली होती, त्याच्यातले 9 लोकांना अरेस्ट केली, 9 लोकांना वर कारवाई केली, FIR केली, तर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या। मी त्यांना म्हणलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचा निर्णय घ्यायचा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।